हाय हॅलो सगळ्यांना. तर आज आम्ही सकाळीच गेलेलो थोडीशी शॉपिंग करायला. तर यस, विजय सेल्समध्ये आलेली मी. आमच्या इथून जे थोडंसं जवळ आहे तिथेच. तर खूप दिवस झालं काहीतरी घ्यायचं होतं आणि जे पहिलं होतं माझ्या लग्नात म्हणजे दिलेलं ते तर मी वापरलंच नाही, असंच वायाला गेलं. माझ्या मम्मीने दिलेलं, कारण ते स्टीलमध्ये होतं, जे जुने भेटायचे त्यावेळेस ट्रेंडिंगला. ते काय मी वापरलं नाही. बट आता पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो आहे, त्यामुळं आम्ही आलो होतो फिल्टर घेण्यासाठी. तर खूप छान छान असे म्हणजे होते वेगवेगळ्या कंपनीचे. परत म्हणजे काय काय होतं ते सांगत होते की हे असं ते तसं. त्यानंतर मी पाहिलं मार्केटमध्ये एवढं सुंदर सुंदर इडलीचे हे पात्र आलेले, खूप छान छान होतं म्हणजे. आणि ही एक चक्की होती, आटा चक्की. तर मी ती जस्ट बघत होते, 22 पासून काय तर स्टार्टिंग होती, जी पण बेस्ट होती की घरच्या घरी वापरण्यासाठी, सारखं बाहेरच्या म्हणजे चक्कीला जाण्यासाठी. तर मग हे चांगलं होतं. त्यानंतर हे दुसऱ्या दिवशी माझं पार्सल आलेलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशीची हा क्लिप आहे. तर यस, आम्ही हा प्युरिफाईडचा फिल्टर घेतलेला आहे आणि तो आज येऊन ते दादा सेट करून पण गेले. त्यांनी सांगितलं कसं काय करायचं आहे ते. आणि त्यानंतर मग यस, थोडंसं बाहेर गेले गार्डनला. तर जाते आठवड्यातनं 3 ते 4 वेळा, 4 दिवस म्हणजे जाते, कारण कंटिन्यू नाही जमत एक्सरसाइज करायला जायला. खूप छान आम्ही राहतोय ना तिथे, एवढं सुंदर परिसर आहे, छान अशी बाग आहे, त्यात सगळे एक्सरसाइजचे हे ठेवलेले आहेत. आणि खूप लोक किती लांबून लांबून येतात सगळेजण. बट आम्ही एवढं घराजवळ असताना देखील जात नाही, कारण वेळ नाही भेटत कामामुळं. बट आता ठरवलं, आठवड्यातनं पूर्ण दिवस तर नाही जमत, बट 4 दिवस तर नक्की जाते. कारण म्हटलं की यस, तब्येतीची देखील काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि माझं तर काही नाही, घराच्या बाहेरच निघत नाही शक्यतो, जास्त काही काम असेल तर. नाही तर नुसतं एका जागेवरती बसून बसून फक्त आणि फक्त मसाजचंच काम आणि घरातलं काम झालं, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. बट आता ठरवलं की स्वतःला थोडा तरी वेळ द्यायचा. त्यानंतर मग आम्ही इथं थोडंसं एक्सरसाइज केली. खूप छान, एवढी छान हवा येते तिथं विचारायलाच नको. खूप म्हणजे हे असतं, थंड वाटतं रात्रीच्या वेळेला. आणि मग त्यानंतर थोडंसं मग आम्ही पोरांना पण घेऊन जातो, कारण तिथं खेळायला खूप छान आहे. आणि आमचं इकडं एक्सरसाइज करूचपर्यंत आमचा पूर्ण ग्रुप आहे, आम्ही 5-6 जणी आहोत, सगळेजण मिळून जातो. आणि इकडं मुलं पण खेळतात, आता सुट्ट्या पडलेल्या आहेत. आणि घरात बसून बसून एवढं वैतागतात की मग त्यांच्यासाठी पण थोड्या वेळ मग बाहेर. तुम्ही बघू शकता परिसर एवढा सुंदर आहे, खूप छान छान असे फुलं आहेत. बट फुलांना अजिबात हात लावू देत नाहीत सिक्युरिटी गार्ड तिथले, कशाला कोणत्या झाडांना टच पण नाही करू देत, कारण ते एवढं सुंदर आहे. आणि तिथं पूर्ण येल्लो कलरचा जो चाफा असतो ना, तो लावलेला आहे साईडनी. एवढा सुंदर वास दरवळतो त्याचा तिथे गेलं की काय विचारायलाच नको. आणि खूप फ्रेश वाटतं, घरात बसलं की एवढं हे होतं. मग आता आम्हाला असं वाटतं की नाही, गेलंच पाहिजे गेलंच पाहिजे, मग आम्ही जातो. त्यानंतर हा रात्रीचा म्हणजे हे केलं. रात्री घरी आल्यानंतरच्या साड्या फॉल बसून घेतल्या होत्या, अजून त्याच्या हातशिलाई बाकी होती. म्हणलं मग त्या साड्या फोल्ड करून हातशिलाईला देऊन टाकाव्या. त्यानंतर स्वयंपाक पण करायचा होता, मग ह्या साड्या दिल्या पाठवून हातशिलाई करण्यासाठी. तर यस, कसा वाटला माझा फिल्टर नक्की सांगा. आणि यामध्ये मोठे पण होते फिल्टर, म्हणजे मोठेवाले पण होते. बट आम्ही आपल्या रूमच्या अकॉर्डिंग, माणसाच्या अकॉर्डिंग छोटाच घेतला, कारण घरात बघायला गेलं तर 3-4च, 2 मुलं आणि आम्ही दोघंच आहोत. त्यात पण हे सकाळी गेले की रात्रीचे येतात, आणि पोरं पण शाळेत गेली की एकदा मग परत येत नाहीत. मी दिवसभर एकटीच असते. बट पावसाळ्यामध्ये एवढं पाणी खराब येतं, पाऊस पडला की एवढं घाण पाणी येतं की त्यामुळे पोरं वगैरे आजारी पडत होते. मग आमचं चाललं होतं खूप दिवस झालं, घ्यायचं घ्यायचं घ्यायचं, आता पावसाळा आल्यानंतर घेऊ, हे करू ते करू. म्हणलं नाही घ्यायचं तर आत्ताच घेऊन टाकू, कारण हल्लीमध्ये गेलेल्या आठवड्यात एवढा जोरात पाऊस झाला, परत पाण्याचा प्रॉब्लेम झाला होता. तर असो, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असेल. आणि काय नाही, मी आपलं डेलीचं रुटीन दाखवते, जे मला जसं शूट करायला जमल तसं मी हे करते, कारण एवढं काय वेगळं काय नसतं, दररोज तेच कामं, तेच हे तेच ते. आणि यस, आता बघूया नेक्स्ट वीकमध्ये जर कुठं बाहेर गेलो सुट्ट्यांना, तर छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि मग आता काय, ह्या साड्या वगैरे व्यवस्थित मी हे करून घड्याळ वगैरे घालून त्याचे ब्लाऊज पीस साईडला काढून ठेवलेत. आता ते स्टिच करायचे, साड्या द्यायच्यात पुढे हातशिलाईसाठी. मग ते सगळं आवरून घेत होते. आणि सो बाय बाय, भेटूया नेक्स्ट